रामायण बालकांड भाग 2. समाधीत मग्न झालेल्या वाल्मिकींच्या हृदयपटलावर प्रभू रामचंद्रांच्या अवतार काळातील सर्व प्रसंग स्पष्टपणे उमटले. नंतर वाल्मिकी ऋषींनी 24,000 श्लोकी रामायणाची रचना केली. हे महाकाव्य लिहून पूर्ण झाल्यावर ते सगळ्यांच्या स्मृतीत राहावे व सर्व जगभर त्यांचा प्रचार व्हावा यासाठी कुणाला हे महाकाव्य शिकवावे असा प्रश्न त्यांना पडला. अशा विचारात असतानाच ऋषी कुमारांच्या वेशातील त्यांचे शिष्य लव आणि कुश हे तिथे आले आणि नित्य नियमानुसार त्यांनी वाल्मिकींचा पदस्पर्श करून त्यांना वंदन केले. रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर सीतादेवी वनवासात असताना त्यांच्या पोटी उपजलेली ही जुळी भावंडे वाल्मिकींच्या देखरेखीखाली मोठी होत होती. दशमुखी राक्षस रावण याच्या स्पर्शाने सीतेचे पातिव्रत्य भंग पावल्याचा संशय जेव्हा एका अयोध्यावासियाने बोलून दाखविला होता तेव्हा भगवान रामचंद्रांना सीतेचा त्याग करणे भाग पडले होते. त्यांची 2 मुले लव आणि कुश यांना विलक्षण स्मरणशक्तीचे व संगीतात प्रावीण्याचे वरदान होते. इतकेच काय, वेदांतही ते पारंगत होते. बाह्यगाणी तर ते आपल्या पित्याची प्रभू रामचंद्राची प्रतिमाच होते आणि संगीतात ते स्वर्गीय गंधर्वांच्या तोडीचे होते. अशा या जुळ्या मुलांवर वाल्मिकींनी जेव्हा प्रेमळ कटाक्ष टाकला तेव्हा त्यांना जाणवले की ही मुले रामायण आत्मसात करण्यास पूर्णपणे पात्र आहेत. त्यानंतर वाल्मिकींनी लव कुशांना संपूर्ण रामायण अतिशय बारकाईने शिकवण्यास सुरुवात केली. त्या जुळ्या मुलांनी ते संपूर्ण काव्य कंठस्थ केले. मग वाल्मिकींच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्रांच्या अद्भुत लीला त्यांनी महान ऋषी, विद्वान, ब्राह्मण आणि इतर पवित्र हृदयाच्या धार्मिक व्यक्तींसमोर गायल्या. प्रभू रामचंद्रांच्या लीलांचे वर्णन ऐकताना विद्वान ब्राह्मणांना दैवी आनंदाचा अनुभव आला. त्यांनी लव कुशांवर अनेक मूल्यवान भेटींचा वर्षाव करीत त्यांची स्तुती केली. त्या दिवसापासून लवकुश रामायण हे महाकाव्य गात जगभर फिरू लागले. त्यांच्या भ्रमंतीत अखेर ते अयोध्येला येऊन ठेपले. तेथे प्रभू रामचंद्रांना ही 2 मुले ऋषी कुमारांच्या वेशात शहरात फिरताना दिसली. आपल्या दैवी लीलांचे वर्णन करणारे रामायण हे महाकाव्य हे दोन्ही ऋषिकुमार अति मधुर वाणीत गातात अशी प्रशंसा ऐकून प्रभू रामांनी मोठ्या आनंदाने त्यांना आपल्या महालात येण्याचे व तेथे सगळ्यांना रामायण ऐकण्याचे आमंत्रण दिले. ते जरी रामांचे पुत्र होते तरी अद्यापि रामांनी त्यांना ओळखले नव्हते. जुळ्या ऋषी कुमारांचे आदराने स्वागत केल्यानंतर प्रभू रामांनी त्यांना आपल्या राजसभेत आमंत्रित केले. प्रभू रामचंद्रांनी बघितले की जरी ही मुले तपस्वी ब्राह्मणांच्या वेशात असली तरी त्यांचे रूप क्षत्रियांसारखे आहे. राम आपले बंधू भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना म्हणाले, हे रघुराजाच्या श्रेष्ठ वंशजांनो, हे अद्भुत निरूपण ऐका. जरी हे दोघे गायक तपस्व्यांसारखे दिसत असले तरी त्यांचे लक्षणे मात्र महान राजांसारखी आहेत. ही कथा ऐका, कारण ती पूर्णपणे साहित्य सौंदर्याने नटलेली असून विश्व आकर्षक आहेत. जशी लव कुशांनी हे सुंदर महाकाव्य गायला सुरुवात केली तसे श्रीराम आणि त्यांचे बंधू सर्व काही विसरून रामायण ऐकण्यामध्ये पूर्ण तल्लीन झाले. केवळ भगवद्गीतेचे श्रवण व कीर्तन केल्याने भवबंधनातून पूर्णपणे मुक्त होता येते. अतिशय विस्तृत असा कोसल नामक प्रदेश शरयू नदीच्या तीरावर वसलेला होता. ही भूमी हिरवीगार, समृद्ध व धनधान्याने संपन्न होती. या विस्तीर्ण प्रदेशात मानवजातीचा अधिपती वैवस्वत म्हणून याच्या इच्छेनुसार बांधली गेलेली
सुप्रसिद्ध अयोध्या नगरी होती. ही कीर्तिमान नगरी 12 योजने लांब आणि 3 योजने रुंद अशी पसरलेली होती. या सुनियोजित नगरीचे सुंदर सरळ रस्ते उन्मत्त हत्तींच्या सोंडांतून फवारलेल्या सुगंधी पाण्याने शिंपलेले असत. दररोज स्वर्गीय अप्सरा त्यांच्या विमानातून भ्रमण करीत या नगरीवर फुलांचा वर्षाव करीत असत. अयोध्येची कमानदार प्रवेशद्वारे संगमरवरी होती आणि सोन्या रुपयाने मढविलेल्या दरवाजांवर मौल्यवान रत्ने जडवलेली होती. कोणत्याही शत्रूची पिछेहाट करू शकणाऱ्या तोफा व गोफणयंत्रे शहराच्या सीमेचे रक्षण करीत होती. बाजारपेठा सुनियोजित होत्या व रस्त्यांच्या दुतर्फा ओढीने 7 मजली इमारती होत्या. बहुमजली राजवाड्यांनी नटलेली, सुरेख बागांनी वेढलेली आणि संगीत वाद्यांच्या झंकाराने निनादलेली अयोध्या नगरी ही स्वर्गाचा राजा इंद्र याच्या अमरावतीशी स्पर्धा करीत होती. संपूर्ण शहरात भाट आणि गायक पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या कीर्तीचे गुणगान करीत असत, तर नर्तक जनसामान्यांच्या कल्याणासाठी परमेश्वराच्या लीला सादर करीत असत. अयोध्येतच रगच्च फुलांनी नटलेल्या आणि फळवृक्षांच्या छायेखाली थंडावलेल्या अनेक सुंदर बागा होत्या. तलाव निळ्या, तांबड्या व सोनेरी कमळांनी भरलेले असत आणि कारंजातले पाणी आकाशात उंच उसळत असे. वाऱ्याच्या हळूवार झुळका कारंजांमधून उडणारे सुगंधी तुषार वाहून आणत आणि त्या स्पर्शाने प्रजाजनांना थंडावा मिळत असे. त्यामुळे गरम उन्हाळ्यातही वसंत ऋतूसारखा भासत असे. मोर आणि क्रौंच पक्ष्याचा गुंजारव सर्वत्र ऐकू येई. अयोध्येच्या झऱ्यांमधून आणि ओढ्यांमधून वाहणारे पाणी उसाच्या रसासारखे मधुर होते. हे पाणी फक्त पिण्यासाठीच नव्हे तर असंख्य अमरायांच्या सिंचनासाठीही वापरले जात असे. निर्दोष रचना असलेली अनेक घरे आणि महाल मूल्यवान रत्नांनी बांधलेले होते आणि ते पताकांनी व फुलांच्या तोरणांनी सजवलेले असत. त्यांचे सौंदर्य वैकुंठातल्या महालाशी स्पर्धा करीत होते. शस्त्रे चालविण्यात निपुण असणारे धनुर्धर आणि एकाच वेळी हजारो माणसांशी लढू शकणारे अनेक रथी महारथी योद्धे या महान नगरीचे संरक्षण करीत होते. अयोध्येकडे जाणारे रस्ते नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले असत. देशोदेशीचे राजे व राजपुत्र अयोध्येच्या राजेला अभिवादन करण्यासाठी आणि वार्षिक खंडणी देण्यासाठी येत असत. जागोजागचे व्यापारी मालाची देवघेव करायला बाजारात गर्दी करत असत. ब्राह्मण नेहमी यज्ञात तुपाची आहुती देताना आणि वैदिक सुतके गात भगवान विष्णूंचे स्तुतिपठण करताना दिसत. इंद्रियांवर ताबा मिळविल्यामुळे आणि सत्यवादी असल्यामुळे या ब्राह्मणांना सर्व चांगल्या गुणांचे वरदान मिळालेले होते. महाराज दशरथ संपूर्ण जगाचे सम्राट होते. ते एक महान राजर्षी असो एका महर्षीच्या योग्यतेचेच समजले जात. असंख्य शत्रूंशी एकट्यानेच लढण्याची क्षमता असलेले ते एक महान योद्धा होते. ते आणि त्यांचे प्रजाजन पूर्णपणे धार्मिक वृत्तीचे असल्या कारणाने अयोध्या म्हणजे वैदिक संस्कृतीचे एक परिपूर्ण चित्रच होते. कल्पनेतले प्रत्येक वैभव तिथे पूर्णत्वाला गेलेले दिसत असे. पण पापमय जीवनाचे फळ असणारी भौतिक दुःखे औषधालाही नव्हती. अयोध्येतच राज्यातील शांततेसाठी व राज्याच्या भरभराटीसाठी समाजातील 4 वर्ण अर्थात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र परस्पर सहकार्य करीत असत. कोणी कुणाला फसवीत नसे आणि कोणीही कृपण नव्हता. उद्धटपणा, नास्तिकपणा, कठोर वागणे व बोलणे यांचे तेथे मुळीच अस्तित्वच नव्हते. एवढ्या अफाट वैभवाचे आणि प्रतिष्ठेचे स्वामी असूनही महाराज दशरथ नेहमी दुःखी असत. महत्त्व प्रयत्नानंतरही त्यांचा वंश पुढे चालू शकेल असा पुत्र त्यांना होत नव्हता. शेवटी बऱ्याच विचार विनिमयानंतर राजा दशरथांनी पुत्रप्राप्तीकरिता अश्वमेध यज्ञ करावयाचे ठरवले. असा विचार मनात आल्यावर महाराज दशरथांनी आपले मुख्यमंत्री सुमंत्र यांना
कुलगुरूंना बोलावयास पाठवले. जेव्हा वसिष्ठ व वामदेवांच्या अधिपत्याखाली सर्व ब्राह्मण एकत्र जमले तेव्हा महाराज दशरथ त्यांना संबोधित करीत म्हणाले, हे द्विजश्रेष्ठ, गेली कित्येक वर्ष मी पुत्रप्राप्तीची उत्कंठेने प्रतीक्षा करतो आहे, पण माझे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. मला वारस नसल्याने मी आता सुखात असल्याचे नाटक करू शकत नाही. खरोखर प्रत्येक दिवस मला व्यर्थ वाटत आहे आणि दुःखाने माझे जीवन भरलेले आहे. म्हणून खूप विचार करून आणि आपल्या अनुमतीने मी अश्वमेध यज्ञ करायचे ठरविले आहे. आपणास सर्व शास्त्रांचे पूर्ण ज्ञान आहे, म्हणून माझी अशी खात्री आहे की आपण मला योग्य मार्ग दाखवाल. सर्व ब्राह्मण वृंदांनी महाराज दशरथांच्या अश्वमेध यज्ञ करण्याच्या योजनेला एकमताने सहमती दिली आणि मग राजाने आवश्यक ती सर्व व्यवस्था विनाविलंब करण्यासाठी आपल्या मित्रगणांना आज्ञा दिल्या. नंतर सुमंत्रांनी महाराज दशरथांना एका बाजूला बोलावले आणि त्यांना महान ऋषींच्या सभेत सनतकुमारांकडून पूर्वी ऐकलेली पुढील कथा सांगितली. सुमंत्रन म्हणाले, प्रिय महाराज, आपल्याला ही कथा ऐकणे नक्कीच आवडेल, कारण या कथेत अशी भविष्यवाणी आहे की आपण फारच लवकर 4 कीर्तिमान पुत्रांचे पिता होणार आहात. असे घडले होते की सनतकुमारांनी हीच कथा मागच्या चतुर्युगातील सत्ययुगामध्ये सांगितली होती. त्यांनी वर्णन केलेल्या कोणत्याही घटना त्यावेळी घडलेल्या नव्हत्या, पण त्या सुदूर भविष्यकाळात घडतील असा विधी संकेत होता. एकदा रोमपाद राजाकडून घडलेल्या काही अपराधामुळे त्याच्या राज्यात भयंकर दुष्काळ पडला, ज्यामुळे सर्व जीव अतिशय भयभीत झाले. तेव्हा परिस्थिती असह्य झाली तेव्हा महाराज रोमपादांनी विद्वान ब्राह्मणांना बोलावून त्यांना या दुष्काळाचे कारण विचारले. ते म्हणाले, मला कल्पना आहे की माझ्या काही अपराधामुळे माझ्या राज्यावर हे भयंकर दुष्काळाचे संकट आले आहे. हे द्विजश्रेष्ठ, आपले ज्ञान अगाध आहे. कृपया माझ्या पापाचे योग्य प्रायश्चित्त मला सांगावे. ब्राह्मण उत्तरले, हे राजन, मृगी नावाचे एक महान ऋषी अरण्यात राहतात. मृगी ऋषी हे कश्यप मुनींचे पुत्र असून ऋष्यभृंग हे त्यांचे पुत्र आहेत. जर आपण या ऋषीपुत्राला आपल्या राज्यात आणले आणि आपली कन्या शांता हिच्याशी त्यांचा विवाह करून दिला तर दुष्काळ ताबडतोब संपेल.